कोले साहेब सगळं माहित आहे. ते मग म्हटले ते खरंच आहे. दिलीप तात्याला सगळं माहित. जर आम्ही लिहिलं तर ह्या स्टेजवर बसलेली निम्मी घरला जातील. त्यांना अजून प्रत्येकाला कसं आहे, एक चित्र असतं देवळात मारुतीच्या. गेलं बघितलं की ते आपल्याकडेच बघतंय. पुढनं बघितलं की आपल्याकडे बघ, तिकडनं बघितलं आपल्याकडे बघते. राम आमचाच, मारुती आमचाच. तसं जयंत पाटलांच्याकडे बघितले की सगळ्याला वाटतंय आमच्याकडे. जयंत पाटलांनी एकदा मुख्यमंत्री झालेलं वाळवे तालुक्याने बघितलं पाहिजे. तोपर्यंत आम्ही देह सोडत नाही. का कुणास ठाऊक 1 एप्रिलला माझ्या मनात आलं, उगच ही तुमचा गोंधळ बघितला दिल्लीचा, हितला. राजाराम बापूने हे शिकवलं नाही हो आम्हाला. इकडं तिकडं उडी मारायची, तिकडं सकाळ. माणसाना पंचायत की आपला नेता उद्या सकाळी त्याच पक्षात आहे का नाही, म्हणून त्याच्यापेक्षा रामराम करावा ना आपण आता बाहेर पडा. म्हणून मी जाहीर केलं की मी निवृत्त झालोय आजपासून. लोकांना चेष्टा वाटली, कारण आमची नेहमी चेष्टा वाटत गेलेली आहे. आणि ते म्हणले ह्याने काय 1 एप्रिलला जाहीर केलं. पुन्हा मी जाहीर केलं, पेपरवाल्याने सांगितलं खरं आहे मी निवृत्त झालेलो आहे. आणि 1 वर्ष झालं मी कुठल्याही कसल्याही कार्यक्रमात नाही. आणि त्यानंतर मी लिहायला सुरुवात केली, अनेक गोष्टी लिहिल्या, पण प्रामाणिकपणे जे लिहायला पाहिजे होतं ते लिहिलं नाही. क्षमा मागतो, पुन्हा लिहायचं आहे आपणाला. कारण घोळ काय झाला की साहेब मी लिहिणार सगळं. तोपर्यंत साहेबांनी काय केलं, एका रात्री माझ्या मुलालाच उचललं आणि नगरसेवक केलं. आता मुलं म्हणायला लागली तुम्ही काय तर करचीला घोळ तुमच्या स्वभावानं. आत्ताच कुठं आमचं जयंत पाटलांचं जमायला लागलंय आणि तुमच्या बोलण्यामुळं पुन्हा आम्हाला ताप होईल, आमचं भवितव्य आहे. मग शेवट त्या पुस्तकाच्या आम्ही असं केलं की ते पुस्तक जयंत पाटील आहेत, आमचा संग्राम आहे, आम्ही तिघं उभा आहे. आणि मी हात करून साहेबांना सांगतोय की आमच्या पिढीचं संपलेलं आहे, संग्राम तुमच्या हाती सुपूर्त करतो. आणि जर सुपूर्त करायचं असेल तर आपणाला माघार 4 पावलं घेतली पाहिजेत. त्या लिहिणारे माझ्याबरोबर होते. 1.5 वर्ष लागलं. बागलबाई म्हणल्या तात्या सुरुवातीला जोश होता तो शेवटी राहिला नाही पुस्तकात. म्हटलं काय करू, राजकारणी माणसावर लिहितोय आपण, हे अशीच असतात. एका रात्री आले आणि आमच्या मुलाला घेऊन गेले. आणि त्यामुळं त्याच्या भवितव्यासाठी आता वडिलांना आयुष्यभर म्हणाय नको की तात्याच्या एका खोळामुळं मला जयंत पाटील नगराध्यक्षच करणार होते. अरे बाबा तुझं नगराध्यक्षपद राहू दे, जो गेलाय तो रोज ऐकतोय काय. मी मुलांना त्यांच्या विचारलं तर गटर साफ करायला गेला म्हणजे. काल म्हणलो अरे कार्यक्रम आहे माझा, काय करतोय, झाडं रंगवतोय म्हटला वारटात. आणि साहेब येतात, साहेब म्हणतात संग्राम कुठं आहे. खुश तेवढ्या 5 वर्ष पळणार एका शब्दावर तेवढ्या. आता हे अनुभव किती आहे मला. मुलांना पटत नाही, कारण 50-52 वर्ष घालली. बापूंच्या वर 12 वर्ष, जयंत पाटलांच्या वर 40 वर्ष. आता ABCD मला माहित आहे. कोले साहेब सगळं माहित आहे. ते मग म्हटले ते खरंच आहे. दिलीप तात्याला सगळं माहित. जर आम्ही लिहिलं तर ह्या स्टेजवर बसलेली निम्मी घरला जातील. त्यांना अजून प्रत्येकाला कसं आहे, एक चित्र असतं देवळात मारुतीच्या. गेलं बघितलं की ते आपल्याकडेच बघतंय. पुढनं बघितलं की आपल्याकडे बघ, तिकडनं बघितलं आपल्याकडे बघते. राम आमचाच, मारुती आमचाच. तसं जयंत पाटलांच्याकडे बघितलं की सगळ्याला वाटतंय आमच्याकडे. कोले साहेब तालुका खुळा झालाय हो, खुळा. आता मी काय बोलणार. आणि ही आता मला संधी आहे बोलायची, कारण मी जाहीर केलंय मी निवृत्त झालोय. त्यामुळे आता पद मागायचं नाही, माझ्या पदावर कुठल्या गदा येणार नाही, काहीच नाही हो. आता फक्त उरली निष्ठा. ते राजाराम बापूंच्या चरणी केली. ज्या दिवशी मी निवडून आलो, मी कारखान्याचं तिकीट मागाय गेलो नव्हतो कधी.
राजाराम बापू घरला आले. मी सभासद नव्हतो. वडिलांच्या नावाचा ट्रान्सफर केला. मोठं युद्ध झालं वसंतदादा बापू. आणि मला अगदी लहान वयात त्यांनी डायरेक्टर केलं आणि राजकारणामध्ये आणलं आणि आपला वारस म्हणून जाहीर केलं त्यावेळेस. पण त्यावेळेपासून मी याच्यामध्ये आहे. मी आलो, काम करत गेलो. अनेक माणसं भेटली प्रवासात, अनेक चांगली भेटली, अनेक विरोधक भेटले, अनेक भेटले. पण आमचा स्वभाव असा की त्याला अंगावर घ्यायचं. जयंत पाटलांचा स्वभाव एकदम काय म्हणतो त्यांच्या भाषेत बेरजेचं राजकारण. मग ते मला म्हणतात कधी कधी, तात्या शिस्तीत दुखावतोय. आम्ही म्हणायचं निव्वळ दुखवायचं नाही, हिथल्या हिथंच संपवायचं म्हणजे पुढं प्रश्न येणार नाही. पण त्यांना अनुभव आला की आम्ही म्हणत असताना तिने मांडीव बसवलं अनेक जणांना. आम्ही म्हणाय नको साहेब, मांडी बाद होईल. 2 महिन्यापूर्वीच झालं. ज्यांच्या हातात इस्लामपूर दिलं, ज्यांच्याशिवाय पान हलत नव्हतं, ती माणसं पळाली साहेब. शहाजीला आनंद होईल माग, पळाली. म्हणून आमचं म्हणणं निष्ठावंताला न्याय. राजाराम बापू कसे होते कोले साहेब, आपल्या माणसाला काम करायचं, त्याला नोकरी द्यायची. एकटा दिलीप तात्या वाळव्यात असू दे, गाव विरोध असू दे, दिलीप तात्या माझा आहे. आणि त्यामुळे हिमालय वाटायचा पाठीमाग असताना. आणि म्हणून आज दिलीप तात्या इथंपर्यंत जिवंत राहिला, त्याला कारण राजाराम बापूंची निष्ठा आहे. आमच्या वडिलांनी मला सांगितलं कुठेही झालं तर बापूंचं घर सोडायचं नाही. माझा शब्द घेतला. आणि मी त्या दिवशी निवडून आलो ना साहेब, त्या काँग्रेस कमिटी पुढं सूर्यास्त होत होता. मला यशवंतराव चव्हाणांचं वाक्य आठवलं की बापू म्हटले बोल दिलीप, काय बोलायचं ती बोल. मी बोललो बापू तुमच्या राजकारणापुढे मी आता इथून पुढे सूर्याची पिसाळ होणार नाही. कुणाचं नाव घेतलं मी इथं घेत नाही, पण बाजीप्रभू देशपांडे मात्र नक्की होईल. आणि तो शब्द बापूंचा आत्तापर्यंत पाळतोय. जयंत पाटील गेले, प्रतीकदादा आले, राजवर्धन आले, आम्ही आहे मागं. कारण बापूना शब्द. आमची मुलं म्हणते एवढं काय अडकलो, बापून शब्द बापून शब्द. म्हणतो नाही बाबा तसं करून चालणार नाही, आपली शिकवण फार वेगळी आहे. जयंत पाटील तर जयंत पाटलांच्या जवळ राहायचं आणि त्या निष्ठेला बाधा येऊन द्यायची नाही. पण राजकारणामध्ये त्या निष्ठेमुळं अनेक वेळा घोटाळा होतो. कारण माणूस कसं असतंय, आपण जास्त जवळच असतो की घरच्या माणसाला काय म्हणते गबस, तुला काय, हिव पळून जातो, ह्याला धरूया जरा. आणि मग आम्ही बाजूला. अशा अवस्थेमध्ये राजकारण होत गेलं. शेवटी कोलेसाहेब एकच आनंद होता, जयंत पाटील ज्या दिवशी इथं आले ह्यातली बरीचशी जन्माला आली नव्हती. आता काका फुगून फिरतात आम्ही जयंत पाटलाचं किती निष्ठावंत आहे म्हणून, त्यावेळेला नव्हती कोण. आणि त्यावेळेला आमची इच्छा होती की बापूंना इतकं कष्ट बापूंनी केलं राजकारणामध्ये, एवढं कुणाच्या वाट्याला येऊ नये. आणि त्या बापूने एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची अपेक्षा होती. ते जमलं नाही. म्हणून त्यांच्या रूपानं जयंत पाटलांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं ह्या एका जिद्दीनं त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. आम्ही काही ताकाला जाऊन मोगात दडवत नाही. कोली साहेब, शिंदे साहेब, तुम्ही पक्षाचे अध्यक्ष आहे, इथं आर पाटला चिरंजीव आहे. जयंत पाटलांनी एकदा मुख्यमंत्री झालेलं वाळवे तालुक्याने बघितलं पाहिजे, तोपर्यंत आम्ही देह सोडत नाही. ही निष्ठा आहे आमची, त्याला काय इलाज नाही. मी म्हणेन काही, मी मध्ये बोललो, कोले साहेब ऐकाय होते, शिंदे साहेब ऐकाय होते, साक्षीदार आहेत. मला सांगितलं दोघांनी आणि आपले जितेंद्र आव्हाड, तात्या तुम्ही काय बोललात. म्हणलं ही पोटातलं आहे, हे वर्णन करून मला इथं आणलेलं नाही. ज्या माणसानं घडवलं, ज्या माणसामुळे माझ्या अंगात शर्ट घालायला मिळाला, ज्या माणसामुळे मी जग पाहिलं, आजचा दिलीप तात्या त्या माणसामुळे झालेला आहे. आणि त्या माणसाला जर कोण बोलत असेल तर दिलीप तात्या घरात बसणार नाही. राजकारण सोडलं असलं तरी मी तिथं येऊन निषेध करणार, बोलणार. मग कोण माझी चौकशी लावू दे, काय माझा दारूचा धंदा नाही. चौकशी लावू दे, माझा दुसरा धंदा नाही.
काय व्हायचं ते होऊ दे, आता वय झालेलं आहे आणि त्यामुळं बापूंच्यावर बोललेलं सहन होणार नाही. आणि आम्ही आमच्या पद्धतीनं त्या ठिकाणी बोललो, ते सहन करायला लागलं, अंगावर आलं बरसच, पण आम्ही त्याची फिकीर केली नाही. अशा अनेक गोष्टी आज या ठिकाणी आहेत, पण वेळ नाही, मी थोडक्यात सांगतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.